माणूस ओळखीचा वाटतोय जरा. शाळेत असताना माझ्या पुढच्या वर्गात असणारा रव्या तर नाही ना? तशी लहानपणी लोक म्हणायची की एकसारखे दिसणारे आपल्यासारखे जगात 7 लोक असतात म्हण. कितपत खरं आणि कितपत खोटं हे त्यांनाच माहिती आता. पण हा रव्या नाहीये, कारण रव्या पार वाळका बोंबील होता. थोडा गट्ट्या व्हायला लागला होता नंतर, पण एवढा रट्ट्याची रट्टे होणं जरा अशक्यच म्हणा. एक्सक्यूज मी दादा. काय हो दादा, काही मदत हवी आहे का? हो दादा, मला पुढे गावात जायचं होतं. इथे PMPL ओला सेवा उपलब्ध आहे का? अहो पाहुणं, इथं फक्त सुका आणि एप्रिल मे फुल IPL. मी RCB कट्टर. तुम्ही? इथे जाण्यासाठी वाहनांची सोय आहे का, हा प्रश्न विचारला आहे मी दादा. राग आला असेल तर माफ करा पाहुणं, मोठ्या मनानं माफ करा. इट्स ओके. कसं आहे ना पाहुणं, जरा खट्याळ स्वभाव आहे माझा. म्हणजे माझं कसं आहे ना, समोरचा व्यक्ती हसला पाहिजे, एवढाच उद्देश असतोय बघा माझा. अहो खरंच मला तुमचा राग आलेला नाहीये दादा. उलट असं वाटतंय की प्रवास करताना योग्य व्यक्तीची भेट झाली आहे माझी. योग्य व्यक्तीची सोबत आणि सहवास लाभला आहे, किमान काही वेळा पडतं तरी. चला आता पुढे जायचं का इथेच थांबायचं आहे आपलं आहे? मग पाहुणं, कसं काय येणं केलंय छोट्याशा खेडेगावी? द्या की इकडे बॅग घेतो मी, द्या. काही नाही हो, इथेच पुढच्या गावात पाहुणे राहतात, जाऊन यावं म्हटलं त्यांच्याकडे. तिकडे वाहनांची खूपच गैरसोय आहे. तिथं फक्त जिबडी आणि घरच्या आपल्या फटफट्या आणि शेतकरी राजाची बैलगाडी. मोफत प्रवास असतंय. तसलं ती तुम्ही काय म्हणले, ती PMP काय? PMT मध्ये हो त्याला. हा, ती PMT, ती ओला बिला तसलं काही येत नाही बघा आपल्या गावाकडे. त्यामुळे आपलं पायपीट बरी. चला, सगळं झालं खरं, पण आपण काम धंद्याचं काय करताय? मी IT कंपनीमध्ये कामाला आहे. होय, ती IT कंपन्या होय, त्यात 50-60 हजार पगार देतात म्हण. हो, तुमचं एज्युकेशन, एक्सपिरियन्स, तुमची पोस्ट यावर तुमची सॅलरी डिपेंड करते. असं आहे का? ऊन खूप वाढलाय हो, थोडं सावलीत थांबायचं का? काय पाहुणं, इतक्यात दमला वय? अहो दमलं नाही हो, चालायची सवय नाही एवढी. बरं चला, लिंबाच्या झाडाखाली आराम करू जरा, या. पाहुणं, कशी आहे हवा? मस्त. तुमच्या AC ला काय करता? अहो एवढी निर्मळ आणि नैसर्गिक आणि शुद्ध हवा आहे. घ्या पाणी घ्या. घ्या ना, घ्या. निसर्ग बघायचा असेल ना तर गावाकडे यायचं बघा. हाणत जावं एखादी चक्कर आधी मध्ये. येऊ हा, मस्त थंडगार हवा सुटली. आता तुम्हाला उशीर होईल, नाहीतर आपल्या घरी माठातलं पाणी तुम्हाला पाजलं असतं. बाय द वे, तुम्ही काय करता? आम्ही आपली शेतीच कसतोय, हाय 2-4 एकर, त्यातच उत्पन्न काढतो. शिकायच्या वयात शिकलो नाही, नाही तर आता आम्ही बी तुमच्यासारखं 50-60 हजारच्या नोकरीला असतो ना. खरं तर दादा, तुम्ही आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहात. तुम्ही एवढं काबड कष्ट करता, शेतात पीक पिकवता, म्हणून तर आम्ही सुखाचा घास खात आहोत. शेतकरी आहेत म्हणून आम्ही आहोत. शेतकऱ्यांनी पिकवायचं बंद केलं तर विचार करा आम्ही खाणार काय.
ते पण खरंच आहे म्हणा. आणि काय उपयोग आमच्या त्या 50,000 नोकरीचा? हा ना. किंमतच नाही ना त्याला. शेतकरी राजा उगत म्हणत नाही शेतकरी राजाला जगाचा पोशिंदा. मग लग्न झालं की नाही अजून? त्याचं एक भलतंच टेन्शन आहे बघा डोसक्यावर. तुमचं झालेलं दिसतंय. एक स्थळ आलेलं आहे, हा. घरच्यांनाही ते पसंत आहे, मलाही सर्व काही योग्य वाटत आहे. अरे वा. अपेक्षा नाहीत काही त्यांच्या, त्यामुळे होईल एवढ्यात. भारी की मग. घ्या उरकून मग एवढ्यात काय. बोलवा आम्हाला बी लागणार. बोलू बोलू. येऊ आम्ही बी वराड घेऊन गावाकडचं. हो चालेल. केवढा फरक आहे ना तुमच्यात आणि आमच्यात. अहो इकडच्या लोकांच्या अपेक्षा ऐकल्या तर उन्हाचं सोडा, हा एवढ्या दाट सावलीत सुद्धा चक्कर येऊन पडताल तुम्ही. एवढी भयानक अवस्था आहे इकडे या गावाकडच्या आमच्या पोरांच्या लग्नाची. काय झालं? काय सांगू बापू तुम्हाला. इकडे मुलाला शेती पाहिजे पण मुलगा शेतकरी नसावा. त्यांनी कुठंतरी नोकरी केली पाहिजे. घरी गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, शेती पाहिजे. पण त्यांची मुलगी शेतात राबायला नको. आता तुम्हीच सांगा पाहुणं, यापेक्षा बरोबर आहे की चूक? आता जे नशिबात लिहिलंय ते होईलच. आपला आता असंच आपला परवा पुढे चालू ठेवायचा. दादा, आयुष्य जगण्यात असंच असतो. सुखाच्या बेरजेतून दुःखाची वजाबाकी करावीच लागते. वेळेप्रसंगी आशे निराशेला भागावंच लागते, तेव्हा कुठे बाकी होते. जीवन एक आनंद तरंग. वा. आयला काय भारी बोलता हो साहेब तुम्ही. काय लेखक बिकक आहे की काय? लेखक कसलो, आवड आहे लिहिण्याची. अधूनमधून डोकं शांत असले की सुस्त छान छान. नाही पण खरंच भारी लिहिता बरं का. आवडलं आपल्याला. चला बघा आता मस्त ऊसाचा रस पिऊ, म्हणजे मन देखील शांत होईल ना. हो हो चला.